आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही इकडे येता हरिहर फोर्टला म्हणजे हरिहर गडाला, त्यावेळेस तुम्हाला जसं मी सांगितलं की तुम्हाला 3-4 पॉईंट भेटतील मोठे मोठे फिरण्यासाठी, जे की एकाच रूटला आहेत. ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस तुमचं टेंट वगैरे असेल किंवा तुम्ही राहायच्या हिशोबाने या, कारण ज्यावेळेस तुम्ही इथं याल 3-4 असे चांगले चांगले पॉईंट आहेत आणि इथं तुम्हाला एका दिवसात सगळे पॉईंट कव्हर होणं अशक्य आहे. म्हणून तुम्हाला इथं एकतर स्टे करावं लागेल किंवा तुम्हाला 1 किंवा 2 जास्तीत जास्त पॉईंट फिरून होतील, बरोबर. मग त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही इकडे येता त्यावेळेस तुमचं एकतर टेंट घेऊन या किंवा राहायच्या हिशोबाने या. नाहीतर तुम्ही वन डे जर रिटर्नसाठी येत असाल तर तुमचं मला असं वाटतं की हरिहर फोर्ट आणि त्र्यंबकेश्वर हे 2च पॉईंट होतील. कारण ते कसं, हरिहर फोर्ट जवळच त्र्यंबकेश्वर मंदिर, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं त्र्यंबकेश्वर, ते तुम्हाला इथं दोन्ही कव्हर होतील वन डे रिटर्नमध्ये, बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही पुढे वॉटरफॉलला येता त्यावेळेस इथं डुबरवाडी असं वॉटरफॉलचं नाव आहे. आणि जेव्हा मध्ये येता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला पार्किंगचं तिकीट, जे की 2 व्हीलरला पार्किंगचं तिकीट आहे 30 रुपये, आणि पर पर्सन म्हणजे माणसांचं वेगळं तिकीट घेतलं जातं, ते पर पर्सन त्याच्यात तुम्हाला 30 रुपये तिकीट, म्हणजे एका 2 व्हीलरचं 30 रुपये प्लस एका पर पर्सनचं 30 रुपये तिकीट, असं तिकीट चार्ज घेतलं जातं मध्ये. आणि ते सरकारकडून घेतलं जातं, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला व्ह्यू तर नेचर तर चांगलं भेटतं बघण्यासाठी, हे तुम्ही बघू शकता. आणि हे इथं तुम्ही एक शॉप बी भेटेल तुम्हाला, जिथं काय चिप्स वगैरे मॅगी वगैरे बनवून मिळेल. आणि पुढे जसं जसं मी जाईन तुम्हाला सगळं नेचर दाखवत राहील. हे बघा, इथं जसं तुम्ही ट्रॅकला चालू कराल एक 500 मीटरवर पुढे आल्याच्या नंतर या असा व्ह्यू दिसतो तुम्हाला सगळे. ओके, ते वॉटरफॉल आहे. आय थिंक आम्हाला असं वाटतं की तेच वॉटरफॉल आम्ही असं फिरून तिकडं जाणार आहे, आणि त्याच वॉटरफॉलला आम्हाला ते वॉटरफॉल त्या जागेवर आंघोळी वगैरेसाठी तेच वॉटरफॉल असेल असं आम्हाला वाटतंय. आणि हे बघू शकता तुम्ही, नाशिकमध्ये जेव्हा येता त्यावेळेस, नाशिकमध्ये यावेळेस याल त्यावेळेस तुम्हाला भरपूर पॉईंट आहेत फिरण्यासारखं. म्हणजे नाशिक हे फिरण्यासारखं, ज्यावेळेस तुम्ही फिरायला येता त्यावेळेस तुम्हाला नाशिकमध्ये पॉईंट असे भरपूर भेटतात. ओके, तुम्हाला विचार करण्याची गरज नाही की कुठं फिरायला गेलं पाहिजे. त्याच्यामुळे इथं जेव्हा येता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला भरपूर पॉईंट फिरण्यासाठी भेटतात. ओके, निसर्गाचं जर तुम्हाला निसर्गात फिरायचं असेल किंवा निसर्गाचं वातावरण हे बघायचं असेल मान्सूनमध्ये, त्यावेळेस तुम्ही नाशिक हे एकदम बेस्ट आहे असं मला वाटतं, बरोबर. मित्रांनो, तुम्हाला हे जेवढं उतरायला सोपं वाटतंय तेवढं वर येतानाच त्रास पण होणार आहे. जसं की आपल्याला पूर्ण एक राऊंड फिरून आपल्याला डोंगराच्या ह्या पायथ्याशी जायचं आहे, बरोबर. या डोंगराच्या मी तुम्हाला पाठीमागे जे दाखवलं होतं त्याच वॉटरफॉलला आपल्याला खाली उताराला जाऊन त्या पायथ्याशी डोंगराच्या आपल्याला तिथंच जे आपलं वॉटरफॉल आहे त्याचा एंड आहे, आणि तिथंच आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि हे जेवढं तुम्हाला उतरण्यासाठी सोपं वाटतंय तेवढं चढण्यासाठी अवघड आहे. मग ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस ट्रॅकिंगचे म्हणजे स्पोर्ट्स शूज वगैरे घेऊन या. ओके, हे बघू शकता तुम्ही, डायरेक्ट तुम्हाला खाली उतरण्यासाठी जरा दगडी रस्ता आहे. ओके, काही ठिकाणी चांगल्या पायऱ्या पण आहेत, म्हणून तुम्ही स्पोर्ट्स शूज घेऊनच या. आणि डुबरवाडी वॉटरफॉलला जाताना तुमचं असं ट्रॅक आहे, जे की 3 किलोमीटरचा ट्रॅक आहे. ओके, आणि बाहेरून माहिती मिळाली त्याच्यावर असं म्हणतंय झाडभर धबधबा आहे, म्हणजे झाडभर. सध्याला असं वाटतंय की इथं येऊन पाऊस अजून झालेला नाही जास्त, म्हणून काय बाकीच्या मुलांकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की
इथं झाडभर पाणी आहे, अजून पाणी आलं नाही. हे अशा माकडांना आमच्यासोबत आणल्यावर असं असतं. पब्लिक, जेव्हा तुम्ही डोंगराच्या एकदम पायथ्याशी येचाल, असं पहिला तर घामाघूम होसाल. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा खाली उतरता त्यावेळेस पहिला तुम्हाला असा व्ह्यू दिसतो. दाखवतो तुम्हाला बघून. हे अशा प्रकारे पहिल्या जेव्हा तुम्ही पायथ्याशी लागता त्यावेळेस तुम्हाला असा व्ह्यू दिसतो, जे की तिकडून पाणी, वॉटरफॉलचं पाणी खाली आलेलं असतं. आणि हे असं सुख म्हणजे एकदम क्लास आहे, अनुभवू शकता तुम्ही. स्वच्छ आहे. कसं आहे शिवम भाऊ, थंड आहे का पाणी? थंड आहे पाणी, एकदम साफ आहे. ओके बघा, आणि थंडगार पाणी आहे. तुम्ही जेव्हा वरून घामाघूम होऊन येता त्यावेळेस तुम्ही जरा इथं सुख, जेव्हा तुम्ही या पाण्यात हातपाय धुता किंवा तोंड धुता त्यावेळेस तुम्हाला इथं सुख वाटतं. ओके, फायनली मित्रांनो आम्ही तिथं पोचलोय, ज्याच्यासाठी आम्ही 3 किलोमीटर चालत आलोय ट्रेकिंग करून आणि इतकी मेहनत घेऊन. तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रॅकिंग करता तुम्हाला असं वाटेल की अर्ध्या रस्त्यातून निघून जावं, इतकं म्हणजे ट्रॅकिंग जरा हार्ड आहे. कारण हार्ड म्हणता येणार नाही, उतरण्यासाठी तर तुम्हाला सोपंच आहे. पण ज्या वेळेस तुम्ही उतरता त्यावेळेस तुम्हाला जे चढ तुम्ही बघत चालता की बाबा येताना परत आपल्याला भरपूर चढायचं आहे, तिथं कुठंतरी तुमची एनर्जी लॉस होते आणि तुम्ही परत जायचा विचार करता. ओके, आणि तुम्हाला एक टिप देतो की येत असताना तुम्ही जे लहान मुलं आहेत त्यांना अवॉइड करा इकडं आणण्यासाठी. कारण कसं आहे, तुम्ही स्वतःच इथं चालत असताना ना ढासळायची किंवा पडायची शक्यता असते. मग त्या लहान मुलांना तर लेकरांना तर चालता पण येणार नाही, असं हे ट्रॅकिंग आहे. आणि फायनली आम्ही इथं ज्याच्यासाठी आलोय इतकं प्रवास करू ते आम्हाला इथं दिसलंय, आणि मी पुढे जाऊन तुम्हाला तिथं दाखवतो व्ह्यू त्या वॉटरफॉलचा. फायनली मित्रांनो, आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते अशा प्रकारे दिसतं. आणि जे काही आहे ते तुमच्या समोर आहे, खरं आहे. असं नाही आहे की कुठलं तरी चांगलं सांगावं किंवा वाईट सांगावं. जे आहे ते आहे. इथं आल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही प्रवास करून येता, इतकं लांबचं आहे, बघू शकता आपण तेवढं वरून आलेलो आहे तिथून. आणि त्याचं जे 3 किलोमीटरचं ट्रॅकिंग आहे, 3.5 किलोमीटरचं, ते अशा प्रकारे. आणि जेव्हा तुम्ही इथं येता त्यावेळेस तुमचं जे सुख आहे ते निसर्गाचं सुख घेऊन इतकं अप्रतिम वाटतं ना, की ते जे ट्रॅकिंग केलं आहे ते सगळी थकान दूर होते आणि इतकं बरं वाटतं इथं येऊ. चला आता जर आपण पाण्यात एन्जॉय करू. आणि इथं तुम्हाला यायचं का नाही असं जर मी म्हटलं तर मला असं वाटतं की जर तुमच्या हातात लहान मुलं आहेत तर येऊ नका. आणि तुम्ही जर सोलो असाल किंवा तुम्ही मित्रांसोबत आलेला असाल, कपलसोबत आलेला असाल तर येऊ शकता. कपल पण येऊ शकतो, असं काही अडचण नाही एवढी. आणि इथं आता सध्याला तर गर्दी कमी आहे. तर बघू शकता तुम्ही वॉटरफॉल, जे मी तुम्हाला वरतून दाखवलं होतं तेच आहे. आणि इतकं मस्त आहे. ह्याचं जे तुम्ही देवकुंडला जसं जाता, देवकुंडला गेल्याच्या नंतर तुम्हाला जितकी फी घेतली जाते, मध्ये जाण्याचे चार्जेस घेतले जातात, त्याच्या पेक्षा तर इथं खूप चांगलं आहे मी असं म्हणेन. कारण हे सेम देवकुंडसारखं आहे, अजून त्यात काय फरक नाही. थोडंसं पाऊस कमी आहे इथं अजून नाशिकमध्ये, म्हणून या ठिकाणावर अजून इतकं पाण्याचं प्रेशर नाही आहे. आणि मला वाटतं हेच बरं आहे प्रेशर पाण्याचं. ज्यावेळेस तुम्ही इथे येता तर हे ठीक आहे. जास्त पाऊस जर असेल तर तुम्हाला खूप अडचण येऊ शकते. ओके, जरा चला धन्यवाद. जरा हे पाण्याचा निसर्गाचा आनंद घेतो मी पण आणि तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, आता जातो मी त्या पाण्यात, ज्याच्यासाठी एवढं ट्रॅकिंग करून आलो आणि त्या निसर्गाचा मजा घेतो. तुम्हाला दाखवतो थोडंफार मध्ये गेल्यानंतर किती खोल आहे आणि काय. हॅलो मित्रांनो, इथंपर्यंत तुम्हाला इतकं खोल आहे. आणि जेव्हा तुम्ही थोडंसं पुढे जाता त्यावेळेस पूर्ण डीप आहे. मध्ये तुम्ही ज्याला पोवायला येतं त्यांनीच मध्ये गेलं पाहिजे.
कारण इथं जिथं मी उभारलो तिथंपर्यंतच हे पाण्यात दगड आहेत जिथं तुम्ही उभारू शकता. ज्यांना पवायला येत नाही ते जास्त मध्ये जाऊ नका, तर भरपूर खोल आहे ते. ओके, आता मी तिकडं शेवट जातो आणि तुम्हाला दाखवतो. चला, धन्यवाद, बाय. हे माझं पोरग आहे मग हे आता त्या लहानपणी पोवायला शिकवलं होतो, परत शाळेला तिला परत त्यांना जायची. अरे लहान अरे आता